नमस्कार, मी जगन्नाथ जावळे. आपण पाहतात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्थंभूत खबर. मी ठाणे येथे माननीय विचारे साहेबांच्या घरी आलेलो आहे. या ठिकाणी माननीय गणेश वायफळकर साहेब बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला माननीय सदानंद विचारे साहेब आहेत. ते राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचं काम करत आहेत. आणि हे काम करत असताना आज वायफळकर साहेबांना जवळजवळ 12 वर्ष सेवानिवृत्त झालेलं आहे. आणि विचारे साहेबांना जवळजवळ 26 वर्ष ते रिटायर होऊन एस टी महामंडळाच्या सेवेतून रिटायर झालेले आहेत. आणि हे एवढं वय असतानाही त्यांनी एस टी महामंडळाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, कर्मचाऱ्यांचे, सेवानिवृत्त लोकांचे जे प्रश्न आहेत, ते हिरारीने शासनाबरोबर मांडत आहेत. आणि हे मांडत असताना त्यांनी बरेचसे उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. मग तिथं पासाचा प्रश्न असेल, लोकांच्या पेन्शनचा प्रश्न असेल, सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर अडचणी ज्या सेवानिवृत्त लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणीवर सोडवण्याचं प्राबल्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर वायफळकर साहेब, तुम्हाला 12 वर्ष झालं सेवानिवृत्त झालेले, आणि सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर तुम्ही हे संघटनेचं काम करत आहात. मध्ये तुम्ही फार आजारी पडले होते. आजारी पडलेले असतानासुद्धा तुम्ही हे काम केलं आणि लोकांच्या मनामध्ये तुमचे एक विशेष असा आदर निर्माण केला. तर तुम्ही आजच्या याच्याविषयी काय सांगाल? नमस्कार, मी गणेश वायफळकर. प्रथम प्रवासी संचार याचे जावळे साहेबांचे मी आभारी आहे. त्यांनी आमची मुलाखत घेऊन आमचे जे काही म्हणणं आहे ते समाजापुढे, संघटने, आमच्या एस टी महामंडळापुढे, याच्या कर्मचाऱ्यापुढे मांडत आहे. ज्या वेळेला मी 14मध्ये रिटायर झालो त्यावेळेला मी स्वतः आराम करायचं ठरवलं होतं. परंतु सेवानिवृत्तीचे प्रश्न जेव्हा मी बघायला सुरुवात केली, की साध्या साध्या गोष्टी असतात. त्याची पेन्शन, त्यांची हक्काची पेन्शन एकूण जी आहे ती सुरू होत नव्हती. त्यांचे हक्काचे पैसे महामंडळाकडून मिळत नव्हते. जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी एका संघटनेमध्ये हे केलं. तर राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना ही संघटना एस टीमध्ये एकमेव संघटना आहे ज्याचं काम सदानंद विचारे साहेब जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतात. त्या संघटनेतून मी प्रवेश केला आणि त्या संघटनेचा आधार घेऊन मी लोकांची कामाला सुरुवात केली. आणि लोकांची कामं होत गेली आणि कामं घेत गेल्याने लोकांनी मला स्वतःच पुढारी म्हणून मला घोषित केलं. आणि पेन्शनसाठी जे आम्ही आंदोलनं केलेली आहेत त्या आंदोलनामुळे जे मुंबई विभागामध्ये पेन्शन सुरू होत नव्हती त्या पेन्शन सुरू व्हायला सुरुवात झाली. यासाठी ज्यावेळेला ठाणे विभाग होतं, ठाणे विभागामधून पालघर विभाग झालं, पालघर विभागातून परत मुंबई विभाग झालं. कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत गेल्या. बदल्या झाल्यानंतर मुंबई विभागाचं जे पी एफ ऑफिस होतं ते बँड्राला होतं, पालघर विभागाचं अधिकाचं ऑफिस होतं ते कांदिवलीला होतं, आणि ठाण्याला होतं. प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स, म्हणजे एखादी बदली एका ठिकाणून दुसरीकडे झाली बदली, त्याचा संपूर्ण रेकॉर्ड तो दुसऱ्या ठिकाणी आणायला लागतो. तो मॅन्युअली होता, तो लोक त्याला घेऊन येत होती. जेव्हा ते संगणकही झालं, कॉम्प्युटराईज झालं, तर कॉम्प्युटर झाल्यानंतर त्या गोष्टीला आळा पडला, कामं व्हायला सुरुवात झाली नाही आहे. कारण एस टीमध्ये नावं जी होती ती पहिली शॉर्टकटमध्ये नावं होती, म्हणजे PN पाटील, PJ पाटील अशी होती. आणि ह्याच नावाची 2-2, 4-4 नावं असल्यामुळे ह्याची पेन्शन त्याला झाली होती. पेन्शनची घोळ व्हायला सुरुवात झाली होती. त्यातच एस टी महामंडळ प्रजाशुल्क भरत नव्हते म्हणून ते पेन्शनची अडवून चालली होती. परंतु आम्ही या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केली. आम्हाला यश आलं. आम्हाला पोलिसांनी सुद्धा मदत केली, आयुक्तांनी मदत केली, एस टीचे अधिकारी जे आहेत, MD साहेब आहेत, त्यांनी मदत केली आणि मंत्र्यांनी आम्हाला मदत केली. त्याच्यामुळे पेन्शन कमी सुरू झाली. आणि हे माझं काम बघून विचारे साहेब माझ्या कामावर खुश होऊन त्यांनी आज रोजी माझ्याकडे कोषाध्यक्ष हे पदी जबाबदारी दिलेली आहे. आज मी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र कोषाध्यक्ष म्हणून काम करतो. आणि त्यांचा आदर्श मी का घेतो, कारण ते ह्या वयामध्ये, त्यांचं वय आता 84 आहे, ह्या वयामध्ये ते तडफदार कामं करतात. आम्ही त्यांना तरुण कार्यकर्ता म्हणतो. तर त्यांच्याकडे बघून जी ऊर्जा येते ते आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना आजारी वगैरे का बघत नाही आहे. त्यांच्याकडे बघून आम्हाला इतकी ऊर्जा येते की आम्ही तरुण कामं करतो. तरी पण सांगा आम्हाला हे काम करायचं आणि ती कामं करतो. तर माझ्या मनाप्रमाणे तुम्ही मुलाखत जी आहे ती त्यांच्याकडून घ्या. पासाबद्दल ते तुम्हाला बरोबर सांगतील. धन्यवाद. विचारे साहेब, प्रवासी संचारमध्ये तुमचं स्वागत आहे.
वायफळकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही आज तरुण तडफदार लोकांना पण लाजवेल असं तुमचं काम आहे. आणि आता जो महाराष्ट्रामध्ये जो विषय गाजलेला आहे कुठला की पासाचा, की तो पासाचा विषय असा आहे की पहिला आपल्याला 2 महिन्याचा पास मिळत होता, नंतर 9 महिन्याचा झाला आणि आता तो 12 महिन्याचा झाला. आता शासनाबरोबर तुमची बैठक झाली, त्या माध्यमातून त्यांनी जाहीर केलं की आता 12 महिन्याचा पास येतोय. तर लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. तर तुमच्या कामाची पद्धत कशी आहे ते जरा सांगाल. नमस्कार, मी सदानंद विचारे. माझा एस टीमधला प्रवास 1963ला सुरू झाला, पुण्यावरून दापोलीवरून, आणि तो ठाण्यामध्ये 2000 साली संपला. 2000 रिटायर झाल्यानंतर माननीय गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी महासंघ म्हणून एक संघटना होती आणि त्या संघटनेमध्ये मला काम करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलं. नंतर त्या संघटनेला ट्रेड युनियनचा दर्जा देण्यासाठी 2004 साली आम्ही भाऊ कशाळकर नावाचे जे कार्यकर्ते होते घाटकोपरचे, त्यांच्या घरी बसून सगळं करून आणि ह्याला आम्ही इंडस्ट्रियल कोर्टाच्या मार्फत आपल्या उपप्रवर्तकाच्या मार्फत रजिस्ट्रेशन म्हणून मिळवून दिलं आणि आता महाराष्ट्रावर काम करतो. या संघटनेची महाराष्ट्रामध्ये एकूण 32 जिल्ह्यामध्ये शाखा आहेत आणि 32 जिल्ह्यामध्ये आमची जवळजवळ 60,000च्या आसपास मेंबरशिप आहे. जेव्हा 1996ला महाराष्ट्र शासनाने आम्हाला निवृत्त कर्मचाऱ्यांना 2 महिन्याचा पास दिला, त्यावेळी फक्त कर्मचाऱ्याला निवृत्त पास मिळत होता, पण त्याच्या विधवेला पास मिळत नव्हता. म्हणून आम्ही तो मुद्दा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने लक्षात आणून दिला आणि 2007 आणि 2009 या साली विधवेला पास 1 महिन्यात मिळायला सुरुवात केली. त्यानंतर पास आम्हाला वाढवून मिळाला पाहिजे, जास्त मिळाला पाहिजे, 2 महिन्याचा पुरत नाही, म्हणून आम्ही संपूर्ण मी आणि माझे रमेश गवळी सहकारी कैलासवासी नगरचे यांना घेऊन आम्ही भारतामधल्या सगळ्या स्टेट ट्रान्सपोर्टबद्दलची माहिती काढली आणि कशा पद्धतीनं पास दिवसांनी त्याची माहिती काढून महाराष्ट्र शासनाकडे आम्ही प्रस्ताव पुढे केला. माननीय मुख्यमंत्री मागच्या परिवहन मंत्री यांच्या सहकार्याने सगळी चर्चा झाली आणि आज सुरुवातीला जो 2 महिन्याचा मिळत होता तो 6 महिन्याचा झाला. 6 महिन्यात झाल्यानंतर आम्ही परत एसटीमध्ये आम्हाला वर्षाचा पास द्या. वर्षाचा पास करता माननीय महाराष्ट्राचे अध्यक्ष, एस टीच्या महामंडळाचे अध्यक्ष काय सेनेच्या नाव रावते साहेब यांच्याला निवेदन देऊन आम्ही तो करून घेतला, गिरीश बापटांच्या मार्फत करून घेतला आणि तो आम्हाला 1 वर्षाचा पासाची नोंद गेली, परंतु एस टी कॉर्पोरेशनने आम्हाला 6 महिन्याचा पास मिळवून दिला. 6 महिन्यानंतर आम्ही परत प्रयत्न केले तर 6 महिन्याचा 9 महिने झाला आणि आता माननीय उपमुख्यमंत्री श्रीकांत शिंदेजी एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटून आम्ही 1 वर्षाची मागणी केली आणि आमची मागणी तातडीनं लगेच नाईक साहेबांनी आपल्या शिंदे साहेबांनी मंजूर करून घेतली आणि आम्हाला 1 वर्षाचा पास मिळून घेतला. हे करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे काही कार्यकर्ते होते त्यांचं योगदान आहे, पूर्वीच्या लोकांचं योगदान आहे. हे नुसतं पासासाठी आम्ही हलू नाही आहे. तर आज आमच्या राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे अनेक हे आहेत उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये आम्ही मेडिकलची तपासणी करतो, 75 वर्षाच्या लोकांचा सत्कार करतो, कुणाला अपघात झाला त्याची चौकशी करतो आणि त्याच्याकडून आज एक संपूर्ण कुटुंब म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो. हे करत असताना अनंत अडचणी येतात, पण त्या अडचणीवर मात करून आज आम्ही प्रवास करतो. आमचा काही प्रवास करता काही कार्यकर्ते आम्हाला सोडून गेले, काही करते आजपर्यंत आमचे जोत आहेत आणि कुठलाही कार्यकर्ता ह्याच्या युनियनमध्ये मानधन स्वतःचं मागत नाही, तो स्वखुशीने काम करतो. याचे हे असं संघटनेचं वैशिष्ट्य आहे असं मला म्हणायचं. विचारे साहेब, शेवटचा एक प्रश्न विचारतो की ह्या वयामधली जी ऊर्जा आहे ती ही ऊर्जा तुम्हा दोघाला कुठून निर्माण होते? कशा पद्धतीची ऊर्जा तुमच्या अंगामध्ये की ही जे आहे की हे सोपं काम नाही. आज महाराष्ट्रामध्ये लोकांना तुम्ही पास मिळवून दिले, पेन्शनचे प्रश्न सोडवले, त्यांना ते कार्ड मिळवून दिले, आरोग्य सेवेविषयी तुम्ही काम केलं, तर ही ऊर्जा तुमच्याकडे कुठून आली? ही ऊर्जा मला मिळाली गजाधारी समाजचे SF जोशी, नानासाहेब गोरे, मोहन धागिया, दास फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर वसई डेपोत आल्यानंतर माझी डेपोटी सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी म्हणून कामगार संघटनेने मजदूर सभेला पूर्वीच्या निवड केली आणि निवड करताना त्याचा कामगाराचे प्रश्न चर्चा करण्यात अडचणी येणाऱ्या अडचणी आर्थिक बाजू असो कुठल्या असो शाळेत सुरुवात केली. त्याच्यातनं करत असताना ज्यावेळी असं लक्षात आलं की बाबा निवृत्तीनंतर लोकांचे प्रश्न भरपूर आहेत, त्याच्यासाठी लोकांना मला बापट साहेबांनी सांगितलं हे तुला काम केलं पाहिजे. कारण मी त्यावेळी तसं करताना मला बऱ्याच गोष्टीचा अनुभव मिळाला. माझी
एस टी कामगार संघटनेने लिगल सेक्रेटरी म्हणून मला नियुक्ती दिली होती. तेव्हा जळगाव आणि ते सिंधुदुर्गपर्यंत एजन्स होतं, तिथं मी काम केलं. त्याच्यानंतर जॉब रिलेशन नावाची कमिटी स्थापन केली एस टी महामंडळाने, त्याच्यामध्ये मी काम केलं. जवळजवळ 15 दिवस भोसरीला ट्रेनिंग घेऊन तिथले एक नियम काय आहेत याची सगळी माहिती करून घेतली आणि ती चर्चा करून आम्ही शेवटी जो प्रस्ताव एस टी महामंडळाने फेटाळला, तो मंजूर झाला नाही. परंतु हे जे अनुभव आहेत, हे अनुभव सगळे आता हे अनुभव तुम्हाला ऊर्जा देतात. आता हे अनुभव तुम्हाला मोठी ऊर्जा देतात आणि ह्या वयात तुम्ही ते काम करू शकता. अनुभव ऊर्जा देतात आम्हाला. आणि त्याच्यात लोकांमध्ये माझं असं स्वतःचं हे आहे की निवृत्त झाल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर स्मित दिसलं पाहिजे. कारण आम्ही हे जे लोक आहोत एस टी महामंडळावर पूर्वी जे होतो, ते खेड्यापासून तालुक्यापासून जिल्ह्यापासून शहर जोडणारे माणसं आहोत. 4 दिवसाच्या ड्युट्या केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही कोकणी भाषेत बोलायचं म्हणजे कमरेला भाकरी बाजून आम्ही ही कामं केली. आणि त्याच्यातनं हे ऊर्जा मिळाल्या की आता ज्यावेळी आम्ही एस टीमध्ये काम करत असताना त्यावेळी आम्ही लोकांकडे नर्वस बघितलं नाही. पण आता नर्वस जो येत होता पुढे त्याचे पैसे मिळत होते, पेट्रोल मिळत होतं, आमकून मिळत होतं. तर आम्ही असा विचार केला की एस टीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी सन्मानित जगलं पाहिजे, समाजामध्ये त्याचा काहीतरी एक स्टेज असलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि म्हणून आम्ही ह्या विविध योजना तुम्हाला ज्या सांगितल्या, मेडिकल चेकअप म्हणा किंवा त्याचं 75 वर्ष झालं सत्कार करा, कुटुंबाचा सत्कार करा आम्ही करतो. त्यामुळं त्या माणसाची कुटुंबाची आणि आमची देवाणघेवाण होते. लक्षात ठेवा, आम्ही ह्या ज्या योजना आखलेल्या आहेत या कुटुंबापर्यंत पोचतात आणि लोकांपर्यंत समजा किंवा ही संघटना फार चांगली काम करते. आणि म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्स्फूर्त स्वागत मिळतो, सन्मान मिळतो, असं आदराने मी सांगेन. धन्यवाद. हे होते सदानंद विचारे साहेब आणि वायफळकर साहेब यांनी एस टीचा सुवर्ण काळ, तो पडता काळ बघितलेला आहे. आणि ह्या सुवर्ण काळ ते पडता काळ बघितलेला असल्यामुळं ते दोघंही साक्षीदार ह्या सुवर्ण काळाचे आहेत. त्याबद्दल तुम्हा दोघांचाही धन्यवाद.